नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला थरारक वळण अनुभवायला मिळणार आहे। श्रीनिवासला अचानक ऑफिसमधून फोन येतो आणि तो तिथे पोहोचताच बॉस त्याला सांगतात की तुम्ही तिघेही संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। कंपनीत तब्बल 10 लाखांचा गैरव्यवहार झालेला आहे आणि आम्हाला वाटतं की दळवी हा अपहार तुम्हीच केलेला आहे। हे ऐकून श्रीनिवास हादरून जातो आणि संतप्त होऊन म्हणतो, मी तब्बल 40 वर्षे ह्या कंपनीत निस्वार्थपणे सेवा केलेली आहे आणि आता तुम्ही माझ्यावरती हा डाग लावत आहात तर मी नक्कीच कोर्टात दाद मागणार। असं म्हणत तो मानसिक तणावात ऑफिसमधून बाहेर पडतो आणि बाहेर पडताना तो विचारातच असताना श्रीनिवासचे ॲक्सिडेंट होतो आणि तिथे सिद्धू पोहोचतो आणि तो मोठा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। तिथून कंपाऊंडर म्हणतो की तुम्हाला आमच्या हॉस्पिटलचे रूल्स फॉलो करावे लागतील आणि काही प्रोसिजर आहेत ते पण तुम्हाला फॉलो करावे लागतील। तर सिद्धू इथे म्हणतो की पेशंटला जर वाचवायचं सोडून तुम्हाला प्रोसिजर वाचवायचे आहेत का? लाज वाटते का तुला? जर असं म्हणत तो म्हणतो की आम्ही पोलीस कंप्लेंट करू, पण जर का पेशंटला काही झालं तर तुझं हॉस्पिटल मी बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि मी नाव पण लावणार नाही सिद्धिराज संपतराव गाडे पाटील। इकडे लक्ष्मीला पण मनामध्ये विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे। घरातील दिवा अचानक विझतो आणि तिचा डोळा वारंवार फडफडतो आणि तिला काहीतरी अनिष्ट होईल असं वाटत असतं। तर देवदर्शनासाठी ती मंदिरात गेलेली असते। इकडे सुपर्णा पण मंदिरात आलेली आहे कारण तिला सिद्धूच्या आईला पूर्वीसोबत भेट घालून द्यायची असते। तर तिकडेच सुपर्णा लक्ष्मीला बघून खूप संतापते आणि तिला ढकलून पुढे चालली जाते। तेवढ्यातच लक्ष्मीचा ताट आणि मंगळसूत्र पण तुटतं आणि ताट खाली पडतं आणि हा अपशकुन पाहून लक्ष्मीला डोळ्यात अश्रू अनावर होतात। ते तुटलेलं मंगळसूत्र हातात धरून ती ढासळू लागते। तर लक्ष्मीला ही दुर्दैवी घटना केव्हा कळणार आणि ती प्रचंड अस्वस्थ होते आणि तिचा मानसिक धक्का तिला खूप अस्वस्थ करतो। सिद्धू आपल्या मित्रांसोबत रस्त्यावर उभा असताना श्रीनिवासला गंभीर अवस्थेत पाहतात तो घाबरून जातो। तर श्रीनिवासचं आता काय होईल आणि लक्ष्मीचं पण कसे विचार होतील पुढे ते बघण्यासाठी आपल्याला आजचा भाग बघणे महत्त्वाचं आहे। धन्यवाद।